गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई लोकलच्या विविध स्थानकांवरती काम सुरू आहेत आणि या काम सुरू असल्यामुळे याचा त्रास जो आहे तो मुंबईतील प्रवाशांना होत असल्याचा समोर आलेला आहे। कारण आपण पाहायला गेलं तर मुंबईतील अनेक स्थानकांवरती काम सुरू असल्यामुळे हे ज्या ठिकाणी स्थानकांवरती काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना ऐन उन्हाळ्यामध्ये जे आहे तो उन्हात उभं राहण्याची शिक्षा मिळत असल्याची बाब समोर आलेली आहे। आपण पाहतोय की मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरती ऐन उन्हाळ्यामध्ये जे आहे ते स्थानकावरचं छप्पर जे आहे त्या छप्पराचं काम सुरू असल्यामुळे कुठेतरी प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात विना छप्पर जे आहे ते स्थानकावरती उभं राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या अनेक दिवसांपासून वेस्टर्न रेल्वेच्या पाहायला गेलं तर दादर, माहीम, लोअर परेल, माटुंगा त्याचसोबतच मुंबई सेंट्रल, गोरेगाव अशा अनेक स्थानकांवरचं कामं जे आहे ते गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत आणि त्याच्यामुळे याचा त्रास जो आहे तो मुंबईतील प्रवाशांना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न जो आहे तो रेल्वेच्या माध्यमातून केला जातो, परंतु कुठेतरी चांगल्या सुविधा निर्माण करत असताना मुंबईतील प्रवाशांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण की गेल्या अनेक महिन्यांपासून या रेल्वे स्थानकांची कामं सुरू आहेत आणि रेल्वे स्थानकांची कामं सुरू असल्यामुळे ती छप्पर जे आहे ते छप्पर बसवण्याचं काम अजून देखील पूर्ण झालेलं नाही। आपण जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये आता मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवू लागलेली आहे। फेब्रुवारी संपायच्या अगोदरच मुंबईमध्ये उष्णता जाणवायला सुरुवात झाली होती आणि आता आपण पाहतोय की याचाच त्रास जो आहे तो मुंबईत लोकलने जे लोक प्रवास करतात त्या नागरिकांना आणि प्रवाशांना, चाकरमान्यांना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आजचा शनिवारचा दिवस आहे त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून याच रेल्वे स्थानकांवरती विविध सुशोभीकरणाची कामं आणि चांगली सुविधा नागरिकांना आणि चाकरमान्यांना मिळावे यासाठी कामं सुरू आहेत आणि याचाच फटका जो आहे तो कुठेतरी या प्रवाशांना बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की मुंबईमध्ये आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 37 ते 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे आणि याचाच फटका जो आहे तो कुठेतरी प्रवाशांना बसतोय। कारण की मुंबई सेंट्रल असेल, दादर, माहीम, लोअर परेल त्याचसोबतच गोरेगाव, दहिसर या स्थानकांवरती स्थानकांची कामं चालू असल्यामुळे कुठेतरी प्रवाशांना जो आहे तो उन्हाचा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन कमलेश सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।